जालना येथील व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित अवमानास्पद वक्तव्याबाबत निषेध नोंदवून दिनांक 26 जून 2026 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी भेटून योग्य कारवाई करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दीना पाटील यांनी कथित अवमानास्पद व अयोग्य वक्तव्य केल्याचे समोर आले आहे। या घटनेचा व्हॉइस ऑफ मीडिया तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहेत। पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून शासन प्रशासन आणि जनतेमधील संवादाचा महत्त्वाचा दुवा असून पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा, माहिती जाणून घेण्याचा आणि सत्य जनतेच्या समोर मांडण्याचा अधिकार आहे। अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांविषयी अपमानास्पद भाषा वापरणे हे लोकशाही मूल्याला व मुक्त पत्रकारितेला बाधा पोहोचवणारे आहे। तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहून संबंधित खासदार संजय दीना पाटील यांच्यावर योग्य कारवाई करावी व पत्रकारांचा सन्मान अबाधित राहील यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निवेदनात नमूद आहे। यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार राजेश भालेराव तसेच मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार मकरंद जहागीरदार यांनी प्रसार माध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। आज बोलले ते बाबा व्हॉइस ऑफ मीडियातर्फे आज निवेदन दिलेलं आहे एस पी ऑफिसमध्ये। काय नेमकं मागणी होती? काल संपूर्ण महाराष्ट्रानेच बघितलं आहे की शिवसेनेत नुकतेच आलेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना जी भाषा वापरली, आवारची भाषा, अगदी आई बहिणींशी वेगळा करण्याचा त्यांनी जो प्रताप केलेला आहे, त्याबद्दल आम्ही हे निवेदन आज दिलेलं आहे। आणि एवढं झाल्यानंतरही राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री हे फक्त त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना बोलून फक्त समज देत आहेत आणि त्यावर संजय दीना पाटील फक्त एक दिलगिरी व्यक्त करत आहेत। हेच जर शिवाय जर दुसऱ्या कुठल्या व्यक्तींना, कॉमन पर्सनने दिल्या असत्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असते। तर आमची मागणी राज्यातल्या पत्रकारांची आणि जालना जिल्ह्यातल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आमची हीच मागणी आहे की खासदार दीना पाटील आणि अशाच लोकांवर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय असे प्रकरण पुढं उद्भवणार नाही आहे। यापूर्वी पण शिवसेनेचे संजय गायकवाड असतील किंवा अनेक बाकीचे नेते असतील, यांनी पण असाच प्रकारे उद्धार केलेला आहे। यातून या सत्तेतील आमदारांना असतील किंवा खासदारांना असेल, त्यांना प्रशासनाचा कुठलाही दाग किंवा जरब राहिलेला नाही यावरून दिसतंय। जर मुख्यमंत्री खरोखर कायदेशीर बाबी जर ठेवायची असेल आणि महाराष्ट्रात जर कायदा आहे हे जर दाखवायचं असेल तर ते नक्कीच या प्रकरणात गुन्हा दाखल करतील असं आम्हाला अपेक्षित आहे। राजेश भालेराव, व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष, जालना। पत्रकार व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने निवेदन येणार आहे, काय मागणी होती नेमकं पत्रकारांची? खासदार संजय दीना पाटील यांनी जे काही पत्रकारांविषयी काल वक्तव्य केलं ते आक्षेपार्ह असल्याचा सूर एकूण पत्रकारांमध्ये आहे, तो जालन्याच्याही पत्रकारांमध्ये आहे। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे एस पी ऑफिसला आलो होतो। ॲडिशनल एस पी साळी यांना निवेदन दिले आणि पत्रकार आणि राजकीय नेते यांचा संबंध कायम चा असतो, त्यामुळं पत्रकारांविषयी बोलताना किंवा एकूणच मीडियाविषयी बोलताना थोडं तारतम्य पाळलं पाहिजे अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे। त्यांनी शिवाय दिलं तरी आम्हाला विनंती करण्याचे पर्याय नाही असं मला वाटतं।